इकडे समोर परभणी जिल्ह्याच्या भाग्यमध्ये इकडे मॅडम मेघना दिदी यांचा सन्मान परभणी जिल्हा ठिकाणी करत आहोत। जिल्हा परिषद अजयराव कुठे यांच्या उपस्थितीमध्ये हा इकडे समोर बघा सर्वांनी हा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे यांची सभापती समाज कल्याण म्हणून नियुक्ती झालेली आहे। मी माननीय दिदींना विनंती आज मानला जावा ऐतिहासिक क्षण मानला जावा असा आहे, कारण की 4 विषय समित्यावर 4ही सभापतीची निवड आज या जिल्हा परिषदेत झालेली आहे। समितीच्या सभापती आता या ठिकाणी असणार आहेत माननीय वैशालीताई पंकजांना विनंती करतो आपण त्यांचा सुद्धा यानंतर मी विनंती करतोय आदरणीय कौशल्याबाई तुकाराम शिंदे सन्माननीय सभापती विषय समिती पालकमंत्री महोदया यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी निवड माननीय पालकमंत्री महोदया यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी शिंदे साहेब झालेला आहे। आदरणीय पालकमंत्री महोदया या ठिकाणी सर्व सभापतींच्या सन्मानासाठी वेळाचा वेळ काढून या सभापतींची निवड झालेली आहे। 4ही महिला आहेत। महिला पालकमंत्री जिल्हा परिषदेच्या सीओ महिला आहेत। सर्व कारभार जो आहे महिलांच्या हाती आलाय, काय वाटतंय? हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54 पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे 50% पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंट ची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपल्या सदस्य झालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या आता सभापती अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत। मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना नाराज झाली होती, आता एक सभापतीपदी देऊन त्यांना नाराजी दूर केली गेली। नाही बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे। आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्या पुरतं वाईट वाटतं, पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे। जिल्हा परिषदेत आपल्याकडे जिल्ह्याचा कारभार आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा 4 कोटीचा निधी वापस घेतला, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता नाही। बघा, कुठलाही निधी वापस गेलेला नाही, उलट महाराष्ट्रात आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये, त्यामुळे तसा काही वापस गेलेला नाही। राजकीय व्यवस्थेला पर्याय हजरच राहिले आणि त्यामुळे निधी खर्च होऊ शकतो आणि असं काही नाही, तसं काही नाही झालेलं। येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार, हो निश्चितच। चला, धन्यवाद।